पहिल्याच चेंडूवरती आपण पाहतोय की गडी बाद झालाय। या स्पर्धेचा मित्रांनो आजचा हा पहिला दिवस आणि पहिला सामना हा सुरू झालेला आहे, परंतु व्यासपीठावरती अनेक मान्यवर आलेले आहेत। आपल्या विनंतीला मान देऊन ते या मैदानावरती उपस्थित झालेले आहेत। त्या सर्वांचं स्वागत करणं हे आपलं कर्तव्य आहे, आपली संस्कृती आहे। तर मी विनंती करणार आहे सन्माननीय सुभाषजी वेळे यांना की आपण सन्मानाचा कार्यक्रम सुरू करायचा आहे। धन्यवाद यासिन सर। आपण इथे मान्यवरांचं यथोचित स्वागत समारंभाला सुरुवात करणार आहोत। सर्वप्रथम शिवसेनेचे अलिबाग तालुका उपप्रमुख आदरणीय गणेश पाटील इथे उपस्थित आहेत। मी असोसिएशनचे अध्यक्ष प्रफुल्ल शेठ पाटील यांना नम्र विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते गणेश पाटील यांना मायेची उबदार शाल, पुष्पगुच्छ व एक अतिशय सुंदर सन्मान चिन्ह, जे ही स्पर्धा कायम लक्षात राहील असं सन्मान चिन्ह त्यांना देऊन त्यांचं यथोचित स्वागत करायचं आहे। आदरणीय उपतालुका प्रमुख गणेशजी पाटील, अध्यक्ष प्रफुल्ल पाटील खंडाले पंचकृषी असोसिएशनचे सन्माननीय व नवनिर्वाचित अध्यक्ष आहेत, नवनिर्वाचित सदस्य आहेत प्रफुल्ल पाटील यांच्या शुभ हस्ते उपतालुका प्रमुख गणेश पाटील टाळ्यांच्या गजरात यांचं इथे यथोचित स्वागत होत आहे। सर, नक्कीच आपण नेहमीच उपस्थित असता व आमच्या पाठीशी खंबीरपणे असता, मग क्रिकेट असो, कबड्डी असो, कोणतेही सामाजिक कार्य असो, आपली उपस्थिती अगदी नेहमीच आपल्याला पाहायला मिळते। असंच प्रेम आमच्या पंचकृषी असोसिएशनवर आपलं राहू द्या अशी मी आशा बाळगतो। तदनंतर दुसरे उपतालुका प्रमुख मनीष पाटील, इथे मनीष पाटील साहेब उपस्थित आहेत। मी उपाध्यक्ष हरेश घरत यांना नम्र विनंती करतो, हरेश घरत यांना नम्र विनंती करतो। सन्माननीय उपतालुका प्रमुख शिवसेनेचे सन्माननीय उपतालुका प्रमुख आदरणीय मनीष पाटील, हरेश घरत यांना नम्र विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते मनीष पाटील अलिबाग तालुका उपतालुका प्रमुख शिवसेनेचे उपतालुका प्रमुख यांचे इथे मायेची उबदार शाल भगव्या रंगाची आणि सुंदर पुष्पगुच्छ व एक चांगलं सन्मान चिन्ह, जी ही स्पर्धा कायम आठवण करून देईल असं सन्मान चिन्ह देऊन आपल्या असोसिएशनचे मेहनती उपाध्यक्ष सन्माननीय हरेश घरत यांच्या शुभ हस्ते त्यांचं इथे यथोचित सन्मान होत आहे। धन्यवाद सर, असंच प्रेम आमच्यावर राहू द्या। नेहमीच आपण इथे प्रत्येक स्पर्धेला हजर राहा अशी आपणास नम्र विनंती करतो। त्यानंतर मी खजिनदार अजय ठाकूर खजिनदार, आपल्या सर्वांचे लाडके, खंडाळ्यातील जबरदस्त व्यक्तिमत्व, शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणारे आदरणीय प्रमोद वेळे सर हे ते उपस्थित आहेत। मी अजय ठाकूर आपल्या असोसिएशनचे खजिनदार आहेत, यांना मी नम्र विनंती करेन की सरांचं यथोचित मायेची उबदार शाल आणि प्रेमाचं प्रतीक असं पुष्पगुच्छ व सन्मान चिन्ह देऊन इथे नेहमीच त्यांचं यथोचित स्वागत करायचं आहे। मित्रांनो, कबड्डी स्पर्धा असो, कुस्ती स्पर्धा असो, खंडाळा गावातील कोणताही सार्वजनिक उत्सव असो, वेळे सरांची हजेरी नेहमीच असते। असे जबरदस्त व्यक्तिमत्व असणारे सन्माननीय प्रमोद वेळे सर यांचा यथोचित सन्मान होत असताना धन्यवाद सर, आपण नेहमीच उपस्थित असता। असंच प्रेम आपल्या या स्थानिक खेळाडूंवर, या स्थानिक विद्यार्थ्यांवर ठेवा अशी आशा बाळगतो। धन्यवाद। तदनंतर खंडाळे ग्रुप ग्रामपंचायतचे माजी सरपंच, माजी उपसरपंच सन्माननीय अशोक थळे इथे उपस्थित आहेत। मी सदस्य माजी उपाध्यक्ष असोसिएशनचे माजी उपाध्यक्ष, ज्यांनी खऱ्या अर्थाने मागील काही कित्येक वर्ष असोसिएशनसाठी दिली, जबरदस्त मेहनत घेतली, असे सागर गुरव यांना नम्र विनंती करतो की आपले माजी उपसरपंच सन्माननीय अशोक थळे यांना यथोचित
रित्या सन्मानित करायचं आहे. मायेची उबदार शाल व पुष्पगुच्छ व सन्मान चिन्ह देऊन त्यांचं इथे स्वागत करायचं आहे. टाळ्यांच्या गजरात आपण पाहतोय अशोक थळे यांचा इथे सन्मान होत असताना. हॅलो चेक धन्यवाद थळे सर, आपण सुद्धा प्रत्येक कार्यक्रमाला उपस्थित असतात. चेक. हॅलो, 5 खेळाडू आतमध्ये असतील. विकेट कीपर आणि कीपर हे मिळून 5 खेळाडू सर्कलच्या आतमध्ये असतील. तदनंतर सन्माननीय सरपंच ग्रामपंचायत गोंधळपाडा वेशवी ज्यांनी खऱ्या अर्थाने नक्कीच एक इतिहास रचला असे गणेश गावडे साहेब, तरुण तडफदार नेतृत्व आमच्या पंचकृषीला या स्पर्धेला अनेक रित्या त्यांनी मदत केलेली आहे. त्याचं स्वरूप मी नंतर जाहीर करणारच आहे. असे दिलदार व्यक्तिमत्व अर्थात गणेश गावडे. मी अरुण गोंधळे यांना नम्र विनंती करतो की आपल्या शुभस्ते गावडे सरांचं इथे यथोचित सन्मान करायचा आहे. ग्रुप ग्राम पंचायत गोंधळपाडा वेशवीचे तरुण तडफदार सरपंच ज्यांनी खऱ्या अर्थाने नक्कीच या विभागाचा कायापालट करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यांनी केलेला सुद्धा आहे. असे मेहनती आणि अतिशय आदर्श व्यक्तिमत्व असे गणेश गावडे साहेब यांचा इथे यथोचित सन्मान होत असताना. धन्यवाद सर, आपण सुद्धा या स्पर्धेला भेट दिली त्याबद्दल धन्यवाद. त्यांच्या खांद्याला खांदा अर्थात त्यांचा आशीर्वाद त्यांच्या नेहमी पाठीशी असते असे नंदूशेठ माजी उपसरपंच ग्रामपंचायत गोंधळपाडा नंदूशेठ कदम यांचा इथं सत्कार करण्यासाठी मी नम्र विनंती करते. असोसिएशनचे सदस्य मंगेश पाटील. नंदूशेठ कदम यांचं इथे या व्यासपीठावर यथोचित सन्मान होत असताना आमचे असोसिएशनचे सदस्य मंगेश दादा पाटील की जे नेहमीच प्रत्येक स्पर्धेला मंगेश दादा जबरदस्त मेहनत करतात. इथे आपल्या शुभ हस्ते भगव्या रंगाची मायेची उबदार शाल, एक सुंदर सन्मान चिन्ह, पुष्पगुच्छ देऊन त्यांचं यथोचित सन्मान करत असताना. धन्यवाद कदम सर, आपण सुद्धा या भव्य दिव्य स्पर्धेला आलात त्याबद्दल आपण आपला आभार. तदनंतर ग्रुप ग्रामपंचायत खंडाळ्याचे सन्माननीय उपसरपंच आदरणीय प्रभाकरजी तुंतुने इथे उपस्थित आहेत. मी महेश पाटील यांना नम्र विनंती करतो. सागावचे तरुण तरफदार कार्यकर्ते असोसिएशनचे सदस्य महेश पाटील यांना नम्र विनंती असेल की आपण आपल्या ग्रामपंचायतचे उपसरपंच त्यांनी आपल्या गावात नक्कीच अतिशय चांगली विकास कामं केलीत. तुंतुने साहेबांचं सुद्धा इथे हार्दिक हार्दिक स्वागत. तदनंतर मी नम्र विनंती करतो अभि पेडणेकर यांना नम्र विनंती करतो की आपल्या शुभस्ते विंगुर्ले साहेबांचा इथे यथोचित सन्मान करायचा आहे. एक असोसिएशनचा तरुण तडफदार खेळाडू, सर्वांचा मित्र असा अभि पेडणेकर याला नम्र विनंती असेल की आपल्या शुभस्ते सुधीरजी वेंगुर्लेकर माझे सदस्य ग्रुप ग्रामपंचायत विश्वी गोंधळपाडा यांचा इथे यथोचित सन्मान करायचा आहे. खरोखर मोठ्या संख्येने मान्यवर उपस्थित आहेत. एवढी मोठी संख्या, एवढी मान्यवर नक्कीच आपल्याला लाभले आपलं भाग्य आहे. वेंगुर्लेकर साहेबांचा इथे यथोचित सन्मान होत असताना मुळेगावचे ग्रामस्थ सन्माननीय मनोहर पाटील इथे उपस्थित आहेत. प्रशांत वारिक यांना नम्र विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते मनोहर पाटील सरांचा इथे यथोचित सन्मान करायचा आहे. तदनंतर आपल्या ग्रामपंचायत खंडाळ्याचे माजी तंटामुक्ती अध्यक्ष व क्रिकेटचे निश्चिम चाहते, नेहमीच प्रत्येक स्पर्धेला
हजर असणारे बबन शेठ पाटील इथे उपस्थित आहेत. मी शैलेश गोतावडे यांना नम्र विनंती करेन, पोलीसमध्ये कार्यरत असणारे आपल्या विभागातील हा भूमिपुत्र शैलेश गोतावडे यांना नम्र विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते माजी तंटामुक्ती अध्यक्ष सन्माननीय बबन शेठ पाटील, असोसिएशन सदस्य शैलेश गोतावडे, आपण आपल्या शुभ हस्ते माजी तंटामुक्ती अध्यक्ष सन्माननीय बबन शेठ पाटील यांचा सुद्धा यथोचित सन्मान करायचा आहे. माजी उपसरपंच सन्माननीय संतोष कनगुटकरांबद्दल सांगायचं तर एक दिलदार व्यक्तिमत्व असे कनगुटकर साहेबांचं इथे स्वागत होईल. मी अजय ठाकूर, खजिनदार अजय ठाकूर यांना नम्र विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते कनगुटकर साहेबांचा इथे यथोचित सन्मान करायचा आहे. मित्रांनो, खऱ्या अर्थाने नेहली गावात जी महत्वाची विकासाची कामं होत आहेत त्याच्यामध्ये जवळून लक्ष देणारे तरुण तडफदार सदस्य रुपेश पाटील या व्यासपीठावर उपस्थित आहेत. नक्कीच कौतुक झालं पाहिजे अशा व्यक्तिमत्वाचं. मूर्ती लहान पण कीर्ती महान, मी त्यांच्याबद्दल नक्कीच हे दोन शब्द वापरेन. असे रुपेश अनंत पाटील यांचा इथे सत्कार होईल. मी सन्माननीय कल्पेश यांना नम्र विनंती, कल्पेश थले आपणास नम्र विनंती असेल की आपण या तरुण तडफदार व्यक्तिमत्वाचं इथे यथोचित सन्मान करायचा आहे. अध्यक्ष साहेबांकडून प्रत्येक षटकाराला 200 रुपयाचं पारितोषिक आणि पारितोषिक त्यांच्या बंधूंनी पटकावलेलं आहे. अभिनंदन. पुन्हा एकदा मी स्वागत सत्काराकडे वळतो. चला, रुपेश पाटील यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊ द्या. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. तदनंतर सन्माननीय प्रफुल्ल म्हात्रे उपस्थित आहेत. तर मी पुन्हा एकदा माजी अध्यक्ष सागर गुरव यांना नम्र विनंती करेन की प्रफुल्ल म्हात्रे यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. माजी अध्यक्ष उपाध्यक्ष माजी उपाध्यक्ष असोसिएशनचे माजी उपाध्यक्ष सागर गुरव, सन्माननीय प्रफुल्ल म्हात्रे बामनोलीचे रहिवासी, नक्कीच आपल्या या इथे येऊन आपल्या या स्पर्धेला भेट दिली. म्हात्रे साहेब, नक्कीच तुमचं मी अगदी हृदयाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करतो. धन्यवाद. ग्रुप ग्रामपंचायतचे आणखीन एक सदस्य की अतिशय शांत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 22 धावा झालेल्या आहेत. 3 फलंदाज बाद. ओव्हर टू वेळेस. धन्यवाद सर. एक अतिशय शांत स्वभाव, हसमुख स्वभाव की ज्यांनी जे विराजमान झाले ग्रुप ग्रामपंचायत सदस्य या पदावर, असे आदरणीय श्री सुशील वेली यांचा इथे यथोचित सन्मान होईल. मी प्रशांत वारीक यांना नम्र हरीश करत आपणास नम्र विनंती करे की आमच्या गावातील हे तरुण तडफदार नेतृत्व सुशील वेले यांचा इथे यथोचित सन्मान करायचा आहे. ग्रामपंचायत 20वी गोंधळपाडाचे सदस्य इथे उपस्थित आहेत. सन्माननीय उद्धव भितले साहेब, तर महेश पाटील एक माजी खेळाडू, एक अनुभवी खेळाडू म्हणून ज्याची ओळख आहे, असे महेश पाटील यांना नम्र विनंती करेन की आपण उद्धव साहेब भितले यांचे इथे 20वी ग्रामपंचायत सदस्य यांचा इथे यथोचित सन्मान करायचा आहे. एक सुंदर शरीरयष्टी असे उद्धव साहेब भितले इथे उपस्थित आहेत, त्यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. ग्रामपंचायत सदस्य 20वी गोंधळपाडा असोसिएशनचे सदस्य महेश पाटील यांना नम्र विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. तदनंतर अमित पुजारी यांचा सुद्धा सत्कार करायचा आहे. धन्यवाद भितले साहेब.
असंच माया अशीच प्रेम आमच्यावर राहू द्या. मग क्रिकेट स्पर्धा असू द्या, कुस्ती स्पर्धा असू द्या, आवर्जून आपण या. मित्रांनो, ही मोठी स्पर्धा आयोजित करण्यामागे एकच आपलं ध्येय आहे. खेळाडूंना मोठा प्लॅटफॉर्म मिळाला पाहिजे. आपले खेळाडू चांगले दर्जेदाररित्या तयार हवे. ज्याप्रमाणे आपण अलिबाग टेनिस क्रिकेटमध्ये पंकज जाधवचं नाव घेतो, असा पंकज जाधव आपल्या खंडाळा विभागात तयार व्हावा, हेच आमचं स्वप्न आहे. चिंचकर साहेब इथे उपस्थित आहेत. तर मी प्रशांत वारीकरांना नम्र विनंती करतो की संतोष चिंचकर, की ज्यांच्या सौभाग्यवती आपल्या ग्रामपंचायतच्या विद्यमान सदस्य आहेत, त्यांचा सत्कार करायचा आहे. तदनंतर संस्कृत वेंगुर्लेकर, आपण इकडे या जरा. अमित पुजारी यांचा सत्कार करण्यास मी आयोजकांना नम्र विनंती करेन. हरेश घरत उपाध्यक्ष साहेब, आपण अमित पुजारी सरांचा इथे सत्कार करायचा. चेक. फलंदाजी करणाऱ्या संघाला माझी नम्र विनंती आहे की आपण लवकरात लवकर खेळण्यासाठी सज्ज व्हायचं आहे, अन्यथा आपल्याला पॅनलाइज केलं जाईल. पंचांचा इशारा आलाय, प्लीज जरा या गोष्टीवरती लक्ष द्या. संस्कृत वेंगुर्लेकर, मित्रांनो, हा संस्कृत बद्दल सांगायचं तर क्रिकेट बद्दल खूप आवड, क्रिकेट वेडा असा संस्कृत वेंगुर्लेकर आपल्या विभागातील आदर्श खेळाडू म्हणून आपण त्याच्याकडे पाहतो. असा संस्कृत एक शांत मनमिलाव स्वभाव, सर्वांचा मित्र, याच्या शुभ हस्ते आपण पाहतोय पुजारी साहेबांचा यथोचित सन्मान होत असताना. धन्यवाद पुजारी साहेब. आपल्या या खंडाला पंचकृषी असोसिएशनचे सल्लागार म्हणून आपण ज्यांच्याकडे पाहतो असे सन्माननीय बाबलीन शेठ पाटील, अर्थात सर्वोत्कृष्ट फलंदाज पप्या पाटील यांचे वडील बाबलीन शेठ पाटील यांचा इथे यथोचित सन्मान होईल. उपाध्यक्ष साहेब हरेश घरत यांना नम्र विनंती असणार आहे की आपण आपल्या शुभ हस्ते श्रीकांत उर्फ बाबलीन शेठ पाटील यांचा इथे यथोचित सन्मान करायचा आहे. कारण या स्पर्धेसाठी त्यांनी बहुमूल्य वेळ खर्च केला, खूप मेहनत घेतली. मागची स्पर्धा असो, त्याच्या मागची स्पर्धा असो, क्रिकेटसाठी नक्कीच ते आवर्जून हजर असतात. असे बाबलीन शेठ पाटील यांचा यथोचित सन्मान होत असताना तदनंतर देसाई, जयेश देसाई यांचे वडील रुपेश म्हात्रे, आपण इकडे या. अशोक देसाई यांचा इथे सन्मान होईल. संतोष देसाई, मग खाली बसले त्यांचा सुद्धा सगळ्यांचा सन्मान. सामाजिक कार्यकर्ते निवळी गावचे संतोष देसाई, एक आपल्या विभागात खेळाडू आहे ज्याचं नाव आहे जयेश देसाई, एक जबरदस्त अव्वल दर्जाचा खेळाडू. त्यांचे वडील संतोष देसाई इथे उपस्थित आहेत. मी आयोजकांच्या वतीने नम्र विनंती करेन असोसिएशनचे सदस्य रुपेश म्हात्रे यांना की आपण या सुसाट खेळाडूच्या वडिलांचे इथे यथोचित सन्मान करायचा आहे. संतोष देसाई सामाजिक कार्यकर्ते. तदनंतर मी नम्र विनंती करेन मंगेश दादा पाटील यांना की उपेंद्र भगत यांचे इथे उपेंद्र घरत यांचा इथे यथोचित सन्मान करायचा आहे. मंगेश दादा पाटील. महेश पाटील यांना नम्र विनंती करेन. तदनंतर आपण गंधर्व पाटील यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. सामाजिक कार्यकर्ते देवळीचे ग्रामस्थ गंधर्व पाटील. तदनंतर अनंत पाटील यांचा सुद्धा आपण स्वागत करायचं आहे. गंधर्व पाटील यांचं सुद्धा इथे हार्दिक स्वागत.
त्यानंतर मी महेश पाटील यांना नम्र विनंती करेन की घरत साहेबांचं इथे स्वागत करायचं आहे. उपेंद्र घरत उपस्थित आहेत. उपेंद्र घरत प्रथमतः आपण उपेंद्र घरत यांचं स्वागत करा. उपेंद्र घरत, तदनंतर अनंत पाटील यांचं स्वागत करा. चेक. 26 धावा दाखलगावती लागलेल्या आहेत. 7 गडी बाद. तर मित्रांनो, कंपल्सरी आपल्याला चेस करावं लागेल. हा या स्पर्धेचा एक महत्त्वपूर्ण निर्णय आपण लवकरात लवकर लक्षात घ्या, कारण नंतर कोणत्याही प्रकारचा गैरसमज होणार नाही याची आपण खबरदारी घेऊया. कंपल्सरी आपल्याला चेस करावं लागेल. 27 धावांची गरज. फलंदाजी करणाऱ्या संघाच्या संघनायकाला माझी विनंती, सेकंड इनिंगमध्ये फलंदाजी करणाऱ्या संघाला माझी विनंती असेल की आपला 12वा खेळाडू समालोचन कक्षामध्ये असणं अनिवार्य आहे. आणि त्याचप्रमाणे चेंडू चेक करायचा असेल तर तो समालोचन कक्षासमोर आपण येऊन चेक करावा. हॅलो. सन्माननीय अनिल म्हात्रे, ज्यांच्या सौभाग्यवती मानतर्फे झिराडच्या सरपंच आहेत असे अनिल म्हात्रे इथे उपस्थित आहेत. मी आयोजकांकडून महेश पाटील यांना नम्र विनंती करतो की अनिल म्हात्रे साहेबांचं इथे यथोचित सन्मान करायचा आहे. या स्पर्धेला त्यांनी इथे आवर्जून भेट दिली, त्याबद्दल म्हात्रे साहेबांचं मनपूर्वक आभार. मंगेश म्हात्रे, आपण इथे यायचं आहे. आपल्या सर्वांचे लाडके पानसरे भाऊ इथे उपस्थित आहेत. उपाध्यक्ष साहेब, आपण पानसरे भाऊंचा यथोचित सन्मान करायचा आहे. हरीश घरत. हॅलो. चेक. 1 मिनिट जरा. वैष्णवी 11 वाडगाव फाटा आणि प्राणपुष्कर 11 वाडगाव. वैष्णवी 11 वाडगाव फाटा आणि प्राणपुष्कर 11 वाडगाव या दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती आहे की आपण लवकरात लवकर टॉस करण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. प्लीज वेलकम. लवकरात लवकर या. थँक्यू सर. पुन्हा एकदा स्वागत समारंभाकडे मी बोलतो. मंगेश म्हात्रे हे इथे आलेले आहेत. मी त्यांना नम्र विनंती करतो. त्यांनी पवार काकांचं, कृष्णा पवार इथे उपस्थित आहेत, त्यांचं इथे यथोचित सन्मान करायचा आहे. कनगुटकर सरांच्या बाजूला. हां, आपल्या सर्वांचे श्रेष्ठ ज्येष्ठ पवार काका यांचं इथे यथोचित सन्मान करायचा आहे व आशीर्वाद घ्यायचा आहे की ही स्पर्धा अतिशय शांततेत व दर्जेदार व्हावी. आपले उपाध्यक्ष साहेब हरीश घरत यांच्या शुभ हस्ते. 27 धावांची गरज. 27 टू विन इन 4 ओव्हर्स. 27 धावांची गरज. ओव्हर टू वेळे. थँक्यू सर. जगन खंडागळे हे असं व्यक्तिमत्व आहे मित्रांनो. जगन खंडागळे कुठेही क्रिकेट स्पर्धा असू द्या, क्रिकेटच्या आवडीपोटी नक्कीच ते हजर असतात. असे जगन खंडागळे यांचा सन्मान होईल. मी पुन्हा एकदा मंगेश म्हात्रे, मॅन फ्रॉम मानी, एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू ज्यांनी फक्त असोसिएशन मध्ये नव्हे तर संपूर्ण अलिबाग तालुक्यामध्ये आपलं एक वेगळं स्थान निर्माण केलेलं आहे. असं मंगेश यांना नम्र विनंती करेन की जगन खंडागळे यांचं यथोचित सन्मान करायचा आहे. जगन मामा खंडागळे यांचं इथं यथोचित सन्मान होत असताना आम्ही मंगेश यांना नम्र विनंती करेन की भगत सर आणि विजय पाटील यांचा यथोचित सन्मान करायचा. आप्पा, आपल्या सर्वांचे लाडके आप्पा, आणि समोर बसलेले भगत सर चांगले सूत्रसंचालक आहेत ते, आणि चंद्रकांत म्हात्रे या 3 मान्यवरांचं स्वागत करायचं आहे. तदनंतर आपण ग्रामपंचायत खंडाळचे विद्यमान सदस्य आदरणीय सौभाग्यवती कल्पना ठाकूर यांना नम्र विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते सर्व असोसिएशनच्या ज्या महिला सदस्य आहेत त्यांचं यथोचित सन्मान करायचा आहे.
भगत सर थँक्यू. आप्पांचा सुद्धा इथे सन्मान करायचा आहे. आप्पा कित्येक वर्षापासून क्रिकेटसाठी अगदी आवर्जून येत असतात. मग कार्ले मैदान असो, सागावचं मैदान असो, वडगावचं मैदान असो, ते नेहमीच हजर असतात. असे चंद्रकांत म्हात्रे असो किंवा किंबहुना विजय पाटील असो. धन्यवाद म्हात्रे. बंड्या पाटील यांचे वडील, बंड्या म्हात्रे यांचे वडील चंद्रकांत म्हात्रे. त्यानंतर मी आप्पांचं स्वागत करण्यास नम्र विनंती करेन. चला मंगेश म्हात्रे, आपण आप्पांचं स्वागत करा. ओके. सर मध्ये धावसंख्या आपण सांगायची आहे. इतर सर्व संघांना माझी नम्र विनंती आहे की आपण तयारीत राहा. आपल्याला मध्ये थांबायचं नाही आहे. आप्पा विजय पाटील पोलीस मध्ये कार्यरत असणारे माजी पोलीस आप्पांचा इथे यथोचित सन्मान होत आहे मंगेश म्हात्रे यांच्या शुभ हस्ते. मी कल्पना मॅडम यांना नम्र विनंती करतो की सर्वप्रथम आपण इथे उपस्थित असलेल्या नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य आदरणीय सौभाग्यवती रुचिता प्रणय भगत यांचं इथे मायेची उबदार शाल, पुष्पगुच्छ आणि एक सुंदर सन्मान चिन्ह देऊन आपल्या शुभ हस्ते या भव्य व्यासपीठावर या स्त्री शक्तीचा यथोचित सन्मान करायचा आहे. महिला वर्ग सुद्धा आज पाहिलं तर कोणत्याही क्षेत्रात कमी नाहीत. मग क्रीडा असो, शैक्षणिक क्षेत्र असो, या सर्व क्षेत्रात त्यांनी नक्कीच अव्वल नंबर बाजी मारलेली आहे. असा महिला वर्ग इथे उपस्थित आहे. भगत मॅडमचा इथे यथोचित सन्मान होत असताना आपल्या सर्वांच्या लाडक्या सदस्या कल्पना ठाकूर यांच्या शुभ हस्ते. धन्यवाद मॅम, आपण इथे आलात त्याबद्दल मी तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो. पुन्हा एकदा कल्पना ठाकूर यांना नम्र विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते ग्रामपंचायत सदस्या हर्षला कल्पेश थळे यांचे इथे यथोचित सन्मान करायचा आहे. आपण पाहिलं तर आमदार श्री महेंद्र शेठ दलवी पुरस्कृत ही भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा थळे मॅडमचा इथे हर्षला थळे यांचा यथोचित सत्कार होत असताना कल्पना ठाकूर यांच्या शुभ हस्ते सर्व संघ मालकांना नम्र विनंती आहे जे हजर आहेत सर्व संघ मालक त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे. अध्यक्ष प्रफुल्ल शेठ पाटील यांची नम्र विनंती आहे आपणास. मी पुन्हा एकदा ठाकूर मॅडमना नम्र विनंती करेन की आपण विद्यमान सदस्य ग्रामपंचायत खंडाळे आदरणीय सौभाग्यवती स्वाती संतोष चिंचकर यांचं यथोचित आपल्या शुभ हस्ते स्वागत करायचं आहे. कल्पना ठाकूर विद्यमान सदस्य ग्रुप ग्रामपंचायत खंडाळे यांच्या शुभ हस्ते. मॅडम आपण समोर या. इथे स्वाती चिंचकर यांचं इथे यथोचित मायेची उबदार भगव्या रंगाची शाल व पुष्पगुच्छ सन्मान चिन्ह देऊन यथोचित सन्मान होत आहे. आपण आपला बहुमूल्य, कारण महिलांचा वेळ हा खूप महत्वाचा असतो आणि हा महत्वाचा वेळ खर्च करून आपल्या प्रेमापोटी या स्पर्धेखातील इथे त्या उपस्थित राहिल्या त्याबद्दल संपूर्ण महिला वर्गाचं मी अगदी खरोखर हृदयाच्या अंतःकरणापासून हार्दिक आभार व्यक्त करतो, त्यांना धन्यवाद देतो. तदनंतर ग्रुप ग्रामपंचायत विद्यमान सदस्य सौभाग्यवती मंदा नाईक इथे उपस्थित आहेत. मी मॅडमला नम्र विनंती करेन, मंदा नाईक आपण समोर या. हॅलो. सदस्या सौभाग्यवती मंदा नाईक या सुद्धा दूर होऊन या आपल्या स्पर्धेसाठी त्या विद्यमान सदस्य आहेत ग्रामपंचायतच्या, त्यांचं सुद्धा मनपूर्वक
अभिनंदन सदस्य या पदावर बसल्याबद्दल आणि त्यांचे इथे यथोचित सन्मान होत आहेत ठाकूर मॅडमच्या शुभ हस्ते. मंदा नाईक ताई, आपण नेहमीच अशा आमच्या या सामाजिक कार्याला उपस्थित राहा आणि आपली उपस्थिती आवर्जून दाखवा अशी आपणास नम्र विनंती करतो. निकिता चिंचकर यांना नम्र विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते ज्या सदस्यांनी सर्व महिला वर्गांचं यथोचित स्वागत समारंभ केला अशा कल्पना ठाकूर मॅडमचं इथे आपल्या शुभ हस्ते यथोचित सन्मान करायचा आहे. नितीक्षा चिंचकर यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय इथे कल्पना ठाकूर ग्रुप ग्रामपंचायत खंडाळ्याच्या विद्यमान सदस्या, कित्येक वर्षापासून त्या सदस्य या पदावर. सर धावसंख्या सांगा. 21 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत. 21 ऑन द स्कोर कार्ड. हॅलो, एक मिनिट फक्त सर. सर्व संघ मालकांना माझा दुसरा पुकार असेल की आपण इथे व्यासपीठावर यायचं आहे. तत्पूर्वी मी हॅलो मित्रांनो, जिंकले. सामना जिंकला. सन्माननीय मनीष पाटील उपतालुका प्रमुख इथे उपस्थित आहेत. या स्पर्धेसाठी रोख रक्कम 5,000 रुपयाची देणगी दिलेली आहे. टाळ्या वाजवा मित्रांनो. असे दिलदार व्यक्तिमत्व इथे उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे या व्यासपीठावर उपस्थित असणारे तरुण तडफदार नेतृत्व, वेशवी ग्रामपंचायतचे सरपंच ज्यांनी अनोखा इतिहास रचून नक्कीच एक बहुमूल्य कार्य केलं असं गणेश गावडे यांनी या स्पर्धेसाठी मालिकावीर पारितोषिक म्हणून वॉशिंग मशीन दिलेलं आहे. यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या वाजवा. धन्यवाद दोन्ही मान्यवरांचं, दोन्ही देणगीदारांचं. माजी सैनिक बलिराम म्हात्रे आपण इथे यायचं आहे. बलिराम म्हात्रे.